मित्रांनो, ब्लॉकबस्टर धुरंधरच्या पहिल्या भागाची नशा अजूनही उतरलेली नसताना निर्माता दिग्दर्शक आदित्य धार धुरंधर 2 अर्थात धुरंधर दी रिव्हेंज हा दुसरा डबल धमाका, चौपट धमाका घेऊन आलाय. तुम्ही म्हणाल आता हा चौपट कसा? सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी अगदी ज्या बुलेट ट्रेनच्या स्पीडने धुरंधर दी रिव्हेंज पळतो त्याच वेगाने तुम्हाला सुद्धा आजचा रिव्ह्यू सादर करणार आहे, तेही विदाऊट एनी स्पॉयलर्स. मित्रांनो, धुरंधर दी रिव्हेंज म्हणजेच अपेक्षेप्रमाणे आणि त्याच्या नावाप्रमाणे केवळ आणि केवळ बदला आहे. भारताचा अंडरकव्हर स्पाय एजंट जसकिरत उर्फ हमजा ने घेतलेला हा बदला इतका जास्तीत जास्त रक्तरंजित आहे की विचारू नका. अत्यंत थंड आणि तेवढ्याच क्रूरतेने घेतलेला की जो बघताना कित्येक सीन्समध्ये तुम्ही डिस्टर्ब व्हाल. यात पूर्वाश्रमीचा जसकिरत आत्ताचा हमजा कसा बनला याची फ्लॅशबॅक स्टोरी सुद्धा आहे आणि ती सुद्धा तेवढीच निर्दयी आणि पाशवी आहे. आदित्य धार सोबत शिवकुमार पाणीकर, ओजस गौतम यांनी लिहिलेल्या आणि अक्षरशः बुलेट ट्रेनच्या वेगाने पळणाऱ्या पटकथेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स तर आहेतच, शिवाय अखेरीस जे धक्कातंत्र वापरले तेही लाजवाब आहे. ऑफकोर्स ते काय आहे ते मी इथे नाही सांगणार. सीन्स लिहिताना शिव्यांचा आणि काही अपशब्दांचा मुक्त वापर आहे, पण कथेची पार्श्वभूमी बघताना ते कुठे खटकत नाही. यावेळच्या भागाची एक कमाल म्हणजे भावनिक प्रसंगांची रेलचेल यात पहिल्या भागापेक्षा जास्त असूनही हा 4 तासांचा प्रवास कुठेही फारसा रेंगाळत नाही. उलट जसकिरतचे हमजाचे होणे किती गरजेचे होते आणि किती आवश्यक होते यावर शिक्कामोर्तब करतो. आदित्यने 2014 साली मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पाकिस्तानला नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईकद्वारे जे काही हादरवून सोडलंय याचा आणि चित्रपटाच्या पटकथेचा सुरेख संगम जुळवून आणलाय. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानी ISI मिळून भारताविरुद्ध जे षडयंत्र रचतात त्याला आपला हमजा कसा आतून सुरंग लावतो हे पडद्यावर बघणे मजेदार तर आहेच, पण त्याही पेक्षा जास्त अंगावर शहारे आणणारे आहे. पहिल्या भागाप्रमाणेच याही वेळी बॅकग्राऊंडला वाजणारी 80 आणि 90च्या दशकातील सुपरहिट बॉलिवूडची गाणी आणि त्यासोबत काही पॉप गाणी या सर्व दृश्यांचा परिणाम आणखी वाढवतात. शाश्वत सचदेवचे संगीत कर्णमधुर आहे, पण पहिल्या भागा इतके सुपरहिट होईल असे नाही, पण हा त्याचे बॅकग्राऊंड म्युझिक मात्र खूपच परिणामकारक आहे. चित्रपटाचे छायाचित्रण, स्पेशल इफेक्ट्स, खास करून ॲक्शन सीन्समधील स्पेशल इफेक्ट्स अत्यंत अव्वल दर्जाचे आहेत. आदित्य धारचे दिग्दर्शन एकदम कडक आणि फर्स्ट रेट आहे आणि हो, त्याच्यावर चालू असलेल्या मीम सारखेच म्हणजे याही वेळी पीक डिटेलिंग असलेलेच आहे. हॅट्स ऑफ टू आदित्य धार. पण मित्रांनो, केवळ आदित्यला हॅट्स ऑफ म्हणून चालणार नाही, आणखी 3 व्यक्तींना मी हॅट्स ऑफ म्हणेल. नंबर 1 नन अदर दॅन रणवीर सिंग. रणवीर सिंगच्या करिअरमधील हा ग्रेटेस्ट परफॉर्मन्स ठरावा आणि आहेत नाहीत तेवढे सारे अवॉर्ड्स त्याला देऊन टाकावेत, इतके लाजवाब काम केले आहे रणवीरने. या रोलमध्ये रणवीर सिंगच्या जागी दुसऱ्या कुठल्याही अभिनेत्याची साधी कल्पना सुद्धा आपण नाही करू शकत. नंबर 2 वर आहे अर्जुन रामपाल. भारताचा द्वेष करणारा अत्यंत क्रूर असा ISIचा मेजर इक्बाल. ज्या कन्व्हिक्शनने अर्जुनने रंगवलाय ना ते काबिले तारीफ आहे. सीटवरून उठून याचा जीव घ्यावा इतकी सणक आणि चीड निर्माण करण्यात अर्जुन यशस्वी झालाय. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, हॅट्स ऑफ टू द सरप्राईज पॅकेज ऑफ दिस फिल्म, राकेश बेदी. तसं तर जमील जमाली हे कॅरेक्टर पहिल्याच भागात राकेशने परफेक्ट जमवलं होतं, पण यावेळी तर तो अगदी कहर आहे कहर. 3 तास 50 मिनिटांचा हा प्रवास मित्रांनो कुठेही कंटाळवाणा वाटू न दिल्याबद्दल एडिटिंगचे शिवधनुष्य लीला पेलणारे शिवकुमार पाणीकर यांचे कौतुक मात्र करावे तितके कमी आहे. याला खरं तर मी एक चमत्कार म्हणेल जो शिवकुमार आणि आदित्य या दोघांनी मिळून केलाय. इतर कलाकारात ज्यांनी कमाल केली आहे त्यात आहे SP अस्लमच्या रोलमध्ये संजय दत्त आणि IB चीफ अजय सन्यालच्या भूमिकेत R माधवन. या दोघांची नावं इथे घ्यावीच लागतील. नायिका सारा अर्जुनच्या वाट्याला मात्र यावेळी छोटी भूमिका आली आहे, पण तसे असले तरी तिचे काम मात्र छान झाले. इतर सर्वच कलाकारांनी उत्तम साथ दिली आहे मित्रांनो. एकंदरीत असं आहे धुरंधर दी रिव्हेंज. यातील टेन्शन आणि मनसोक्त ॲक्शन सीन्स तुम्हाला दमवून आणि थकवून टाकतील, पण तेवढेच तुमचे मनोरंजनही करतील. ये नया भारत है घर में घुसके मारने वाला.
जो बघताना अंगावर क्षणाक्षणाला केवळ शहारे येतात. त्यामुळे अजिबात चुकवू नका. ब्लॉकबस्टर तर हा आहेच, पण हा सिनेमा हिंदी सिनेमाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद घेतला जाईल असा सिनेमा आहे. शिव्यांची लाखोली जर इतकी नसली असती तर मी 5 पैकी 5 स्टार्स दिले असते, पण 1 स्टार कमी, त्यामुळे आउट ऑफ 5 मी दिली याला 4 स्टार्स. वॉच ऑनली इन थिएटर्स. तुम्हाला आमचा हा रिव्ह्यू कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.